तिथं कोतवाल म्हणून काशीचे कालभैरव तिथं आहेत आणि कालभैरवाचं एवढं महत्व आहे बाबा. आपण त्यांच्या नावानं जर समजा आपल्या घरी एखादा काळा कुत्रा जर आला असेल तर ते कालभैरव समजून आपण त्यांना आपल्या इथं जे काही अन्न आहे किंवा एखादी भाकर टाकावी आणि काळा कुत्र्याला भाकर टाकल्यामुळं आपल्याला पितृदोषापासून मुक्ती सुद्धा मिळते. एवढं कालभैरवाचं महत्व त्यांनी सांगितलं आणि सांगायला सुरुवात केली. माता पार्वतीला भगवान शंकराने म्हणजे पार्वती ही काशीपुरी कशी आहे, अत्यंत पवित्र आणि अत्यंत महत्वाचं स्थान आहे. जिथं माझे भक्त राहतील तिथं मात्र कोणालाच दुःख होणार नाही. दुसरी वैशिष्ट्य त्याने सांगायला सुरुवात केलं. कुठल्याही धर्माचा व्यक्ती असो, कुठल्याही आचरणाचा असो, कुठल्याही वर्णाचा असो किंवा ब्रह्मचारी असो किंवा संन्यासी असो किंवा शूद्र असो, कोणीही असो म्हणले आणि कशाच्याही जीवामध्ये जरी रूपामध्ये तिथं जन्माला आला तरी, पशुपक्ष्याच्या जरी रूपामध्ये जन्माला आला तरी 25 कोस जे लांबरुंद जे काही काशी खंड आहे जे माझ्या पिवसळावरती धारण केलेला आहे त्याच्यामध्ये मात्र भगवंताचा कोणाला त्रास होणार नाही. किंवा ते काशी क्षेत्र अतिशय पवित्र का मानतात बाबा, त्याने सांगितलं इथं मरणाऱ्या प्रत्येक जीवाला इथं सगळ्यांना सद्गती मिळते किंवा एक प्रकारची मुक्ती मिळते. तो कशाही आचरणाचा असला तरी तिथं त्यांना सद्गती मिळणारी आहे असं त्यांनी सांगितलं. त्यावेळेस माता पार्वतीने प्रश्न केला, म्हणले देवा ते एक नवलच केला, म्हणले तुम्ही एक नवीन प्रकारचा एक प्रकारचे मोक्ष देण्याचा मार्ग तुम्ही निवडलेला आहे. कारण का, जिथं सत्कर्मानुसार किंवा दुष्कर्मानुसार माणसाला फळ दिल्या जातं हे कर्मभूमी नसून हे अधर्मभूमी आहे असं भगवान शंकराने माता पार्वतीला सांगितलं आणि त्याने सांगायला सुरुवात केलं. कशाही पद्धतीचा आचरण करणारा जरी व्यक्ती असेल तर त्या ठिकाणी जर मरण पावला तर त्याला वैकुंठ धाम किंवा कैलास धामच प्राप्त आहे. त्याला कुठला पाप पुण्याची गणना तिथं नाही. अनेक हजार वर्ष तपश्चर्या केल्याच्या नंतर सुद्धा त्या माणसाचं पुण्य काशीमध्ये जन्म घेण्या जीवानं जन्म घेण्याच्या रूपानं किंवा जन्म घेण्याच्या लायकीचा जीव होत नाही. परंतु जर अनंतपणाने किंवा अनन्यपणाने जर भगवंताची सेवा केली, भगवंताचा भाव धरून जर आपण भक्ती केली तर त्या काशीपुरीमध्ये आपल्याला निवास करायला मिळते. म्हणून भगवान शंकर सांगायला सुरुवात केली, बाबा आपण त्यावेळेस याने सांगायला सुरुवात केलं, पार्वती इथं कसाही जीव असो, कोणत्याही योनीमध्ये असो आणि कोणाही पक्षाचा असो, कोण्याही याचा असो किंवा कोण्या धर्माचा असो, त्याला काही बघितलं जाणार नाही म्हणले. आणि कोण पापी आहे, कोण पुण्यवान आहे, जन्माला आलेला व्यक्ती कर्मानुसार आपलं पाप पुण्य भोगत असतो. कर्मानुसार त्याला सद्गती मिळते, कर्मानुसार त्याला लोकता, सलोकता, स्वरूपता, समीपता आणि सलोपता ही मुक्ती प्रदान होते. परंतु इथं असणाऱ्या प्रत्येक जीवाला मरण पावला की त्याला मुक्ती मिळते. असं का देवा, असं का तुम्ही महत्व तिथं केलेलं आहे असे त्यांनी सांगितल्याच्या नंतर ज्यांच्या मनामध्ये मोक्ष आहे परंतु त्यांना संसार सोडत नाही किंवा ज्याच्या मनामध्ये मोक्षाची इच्छा आहे पण त्यांना संसारातून त्यांचं मन निघत नाही, अशाने मरणाच्या वेळी जर काशीमध्ये जर आलं, आपलं मरण जवळ आले बाबा, आपल्याला वृद्ध अवस्था आली, आपली तिन्ही अवस्था, बाल अवस्था संपली, तारुण्य अवस्था संपली आणि वृद्ध अवस्था आपल्याला आली असं समजून ज्यावेळेस व्यक्ती आपल्या कल्याणासाठी काशीमध्ये निवास करायला येईल त्यावेळेस तो मरण जर पावला तर मी त्याच्या कानामध्ये राम नावाचा मंत्र देतो आणि त्याला या भवसागरातून पार मी करतो. मग काय देवाने अशा पद्धतीने केलं, त्यावेळेस सगळ्यांनी सांगायला सुरू केलं, देवा या काशीपुरीमध्ये सुद्धा अनेक पशुपक्षी आहेत म्हणले. कोणते पशुपक्षी आहेत? सुकर आहे म्हणले, म्हणजे डुकर सुद्धा आहेत. आता डुकराची योनी काय केल्यानं प्राप्त होते महाराज माहित आपल्याला पाहिजे. जे काही सत्कर्म चालू आहे, धर्म कार्य जिथं चालू आहे त्या कार्यामध्ये जो बाधा घालतो त्याला डुकराचा जन्म मिळतो असं शास्त्राने सांगितले. आता तेवढे पापी योनी असणारी ती योनी त्या काशीमध्ये सुद्धा निवासस्थानी आहे म्हणले. मग त्यांना मुक्ती मिळते का नाही? त्यांनी सांगितलं कोणताही जीव असो त्यांना मुक्ती मिळणार. कितीही हिंस प्राणी असो, कितीही पापी असो, त्याची पापाची गणना मात्र तिथं कोणालाच करता येणार नाही. गंगा
त्यावेळेस भगवंताने सांगायला सुरुवात केलं, देवा एवढ्या नीच योनीमध्ये जन्माला जाऊन सुद्धा अनेक कर्म पाप करून सुद्धा तो कशामुळे काशीमध्ये जन्माला येतो? ज्याचं पापच डुकराच्या योनीमध्ये जन्माला जायचं आहे, तो पुण्यवान असला तर तिथं काशीमध्ये जन्माला यावं म्हणले, पण पापी असताना का जन्माला यावं? त्याच्या मनामध्ये इच्छा असली, राहून गेल्याच्या नंतर कशी मरताना आपलं मरण जवळ आलं बाबा, परंतु आपल्याला मोक्ष मिळायला पाहिजे होता असं ज्याच्या मनामध्ये येतं त्याला तिथं जन्म मिळतो. आणि काशीपुरीला आपण निवास केला असला तर बरं झालं असतं, आपलं मरण सुंदर झालं असतं म्हणून असा विचार करणारा तिथं डुकराचा का जन्म होईना, परंतु काशीमध्ये मिळतो. आणि त्याला सुद्धा मरण आल्याच्या नंतर त्याला मोक्षच मिळतं. कुठलंच वैकुंठ मिळत नाही, कुठलं इंद्रपद मिळत नाही, चंद्रपद मिळत नाही, सूर्यपद मिळत नाही, कुठल्या नवग्रहामध्ये त्याची गणना करता येणार नाही. देवत्व त्याचं संपून जातं आणि स्वरूप मुक्ती त्याला मी प्रदान करतो, असं काशीपुरीचं महात्म्य आहे पार्वती. आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली, म्हणजे माता म्हणजे पार्वती माता बोलायला सुरुवात केली, पार्वती आणि तू असं महात्म्य जर वर्णन करायला गेलं तर ब्रह्मदेवाला सुद्धा त्याचं वर्णन होणार नाही, एवढं महात्म्य या काशीपुरीचं आहे. नुसतं घरी राहून जर काशी काशी असा जरी आपण उच्चार केला तर तिथं आपल्याला राहिल्याचं पुण्य मिळते. आणि जर समजा सतत 9 महिने माणूस आपण आंघोळ करताना किंवा गंगेचं स्मरण केल्याच्या नंतर, गंगेचं स्मरण करून काशी विश्वनाथाचं स्मरण केलं तर घरी बसून सुद्धा तिथं राहून केल्याच्या सत्कर्माचं फळ आपल्याला देणारी ही काशीपुरी आहे, असं त्याने प्रश्नाचा उत्तर देताना भगवान शंकराने माता पार्वतीला सांगितलं. त्यावेळेस माता पार्वतीने दुसरा प्रश्न केला, म्हणले महाराज भगवंता म्हणले लोक कल्याणासाठी ही जी परम जे काही तुमची अद्भुत जे भोळेपणा आहे वर्णन करता येणार नाही. म्हणून आज सुद्धा आपल्या या बीजेपी सरकारने एक काम केले. तिथं काय काम केले हो महाराज? ज्याला मरणाची इच्छा आहे त्याने काशीपुरीमध्ये येऊन राहावं, राहण्यासाठी मुक्त एक प्रकारे सोय केली, राहण्यासाठी सोय करून त्यांना दवाखान्याची सोय केली, 3 टाइम त्यांची जेवणाची सोय केली, कपडा लता जे काही आपल्याला उदरनिर्वाहासाठी लागेल ते सगळी सोय तिथे केली. आणि साधारण सोय केली नाही, चांगल्यात चांगली सोय केली, VIP सोय केली तिथं. का? आपल्याला मोक्षाचा मार्ग जर कोणाच्या मनामध्ये असेल तर त्याच्या सत्कार्यामध्ये आपण सुद्धा सहभागी व्हावं, म्हणून त्याच्या सहकार्यावर त्याच्या मोक्षाला आपण कुठेतरी त्याला सहाय्य करावं म्हणून साहेबांनी किंवा आदरणीय सरकारने तशी व्यवस्था केलेली आहे. मग आता मरणाऱ्याला मरण ज्याच्या जवळ आले त्याला जावं वाटते का महाराज? जावं वाटत नाही. पण काही महात्मे असे सुद्धा आहेत, आपल्याला घरी त्रास झाला, आपल्याला ओळखीतात बाबा आपलं पुढचं जीवन काही चांगलं होणार नाही, आपल्याला सगळे टाकून देतील, पण इथं सगळ्याचा त्रास सहन करत बसण्यापेक्षा तिथे जाऊन मरण पत्कारलेले बरं असं म्हणून सुद्धा गेल्याच्या नंतर आपल्याला मोक्षच मिळतो असं भगवंतांनी सांगितलं. मनामध्ये